नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या दोन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या दोन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 दिवसात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीला दिला आहे। तर मित्रांनो, कोणत्या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे व शेतींचे नुकसान झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कारवाई तातडीने करण्यात यावी। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधी कारणे न देता अपात्र ठरवले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात 31 ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले। तर मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी पिकासंदर्भात संबंधित कंपन्यांनी केलेल्या कारवाईचा आढावा कृषी मंत्री मुंडे यांनी घेतला। यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात माहिती दिली आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना कंपनी प्रतिनिधींना दिला। तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित 127 कोटी 74 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या संबंधित सर्वोच्च लोकप्रतिनिधी यांनी श्री मुंडे यांचे आभार मानले। आणि मित्रांनो, श्री मुंडे म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल विमा कंपनीकडे एकूण 3,50,969 शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहे। विमा कंपनीने 3,41,233 पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा, तसेच मानवी दृष्टीने आणि अपात्रतेचे कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित 9,736 शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करण्यात यावी। त्यांना भरपाईपोटी 208 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तर त्यापैकी 80 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून 127 कोटी रुपयांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 2051 शेतकऱ्यांचे सूचना प्राप्त असून 2030 शेतकऱ्यांचे संरक्षण झाले आहे। ज्या शेतकऱ्यांचे संरक्षण केले आहे त्यांची कारणे तात्काळ सादर करावी। तसेच अपात्र ठरवलेल्या 1318 शेतकऱ्यांनाही भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी। दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री श्री मुंडे यांनी दिल्या। आणि मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून विमाबाबत हरकती दाखल करण्यात 73 तासापेक्षा जास्त उशिरा झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी गृहीत धरून 31 ऑगस्टपर्यंत अपात्र ठरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीला दिला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या दोन जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये येत्या 5 दिवसात पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।